इथे मी अपडेट करतोय, फक्त एक व्हेरिएबल क्रिएट करतोय. ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोर आहे सांगा बरं. पायथॉन. पायथॉन एक स्ट्रिंग आहे का काय? स्ट्रिंग आहे. आता मी जे सेंटेन्स बनवलं त्याला काही मिनिंग नाहीये, काय नसणार आहे त्याला, एवढा मिनिंग नसणार आहे. मेंढूक. आवाज येतोय. आयुष आयुष आयुष. आधी तर आपलं काय करायचं, एक लँग्वेजचं नाव पुट करायचं. काय करायचंय, लँग्वेजचं नाव. आता हे जे आहे एक स्ट्रिंग आहे, मग मी इथे काय करतोय, एफ ऍड करतोय. काय ऍड करतोय, एफ. आता इथं मला जर का कोणतं व्हेरिएबल ऍड करायचं असेल, ए बी, आता मी ते समजा टाकलं बी, तर इथं काय सेंटेन्स तयार होईल आउटपुटमध्ये, जावा इज बेस्ट लँग्वेज. आलंय. बट ठीक आहे, मी इथे जर का ते रिप्लेस केलं आणि सी केलं इथे, तर काय प्रिंट होईल, एसक्यूएल इज बेस्ट लँग्वेज. आता इथे बघा, ठीक आहे, सिम्पल अँड इझी. इथे तुम्ही असे काय की प्रत्येक एफ स्ट्रिंग मध्ये फक्त एकच व्हेरिएबल पास करू शकता, नाही मल्टिपल करू शकता. फॉर एक्झाम्पल मी अगेन सी पास केलं, ठीक आहे, तरी चालतंय. एरर येतोय का, नाही. मी अगेन जर का इथं ए पास केलं, काय पास केलं, ए, एरर येतोय का, नाही. त्याच्यानंतर ना मी इथं अजून एकदा बी पास केलं, काय एरर येतोय का, नाही. मी जर का इथं एंडला जर का काही पास केलं बी, एरर येतोय का, नाही. इथं मी जर का मिडलला कुठं पास केलं ए, तर एरर येतोय का, नाही. मग समजलं एपस्ट्रिंग कसं काम करत आहे. बट एपस्ट्रिंग साठी तुम्हाला काय करायचं, इथं स्पेस पण द्यायचं आहे, म्हणजे ते काय होईल, थोडंसं सेपरेट प्रिंट होईल. समजलंय एपस्ट्रिंग कसं काम करत आहे. ठीक आहे, म्हणजे कर्ली ब्रॅकेट जेव्हा देते तेव्हा ते डिटेक्ट करते की ह्याच्यामध्ये काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. समजलंय. हे काय यूज केलं जातं, मल्टिपल गोष्टींना कंबाईन करण्यासाठी. ठीक आहे, जर का तुम्ही एक स्ट्रिंग प्रिंट करताय आणि वरच्या भरपूर सारे व्हेरिएबल्सचा आउटपुट त्याच्यामध्ये मर्ज करताय आणि एक फायनल मेसेज तयार करताय. ठीक आहे. आता जेव्हा एजंट नव्हते, एकच मिनिट हा. हॅलो. हॅलो. हा बोला ना सर. हा इथंच ऑफिसमध्ये आहे तुम. लक्ष समजलं एपस्ट्रिंगचा. आता एपस्ट्रिंगचं इम्प्लिमेंटेशन पण सांगतो कुठे आहे तुम्हाला. तुम्ही कधी मेल बघितलेत का, तुमचे नाव वगैरे लिहून येतात, ठीक आहे, त्याची स्क्रिप्ट एकच असते, फक्त तुमचे नाव चेंज होतात. ठीक आहे, मग ते एफ स्ट्रिंग ने होतं. कशाने होतं ते, एफ स्ट्रिंग. म्हणजे तुमचं एफ स्ट्रिंग म्हणजे जिथे तुम्ही इनपुट भरता, ठीक आहे, ते इनपुटला फक्त तुमचं नाव लावलेलं असतं. काय लावलेलं असतं, नाव. तुम्ही तिथे एंटर करता स्वतःचं नाव. फॉर्मॅट ऑलरेडी एफ स्ट्रिंग मध्ये रेडी असतो की कुठे कोणती डिटेल फिलअप जाणार आहे तुमची. तुमची डेट ऑफ बर्थ कुठे जाणार आहे, आणि फायनल एक मेसेज तयार होतो. आणि तोच मेसेज तुम्हाला एजंट थ्रू सेंड केला जातो. मग जो फायनल मेसेज आहे तो आपण तयार करतो प्रॉम्प्टच्या आतमध्ये. जेनीआयचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, जेनीआयचा. आणि जेनीआयच्या व्हायच्या आधी सॉफ्टवेअरमध्ये एपस्ट्रिंगला असं यूज केलं जायचं. इनपुट तुम्ही जे डिटेल भरता फॉर्म वरती त्या, आणि तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेल यायचा, ठीक आहे, की तुम्ही हा जी जॉबला जे आहे ते सक्सेसफुली अप्लाय केलंय. मग तो फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही इनपुट जे प्रोव्हाइड करतात त्याचं कसं यूज करतात ते समजलं. ठीक आहे, आणि तुम्हाला एक फायनल कन्फर्मेशनचा मेसेज पण डिलिव्हर व्हायचा. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एपस्ट्रिंग थ्रू होतात. ठीक आहे, राहील लक्षात कुठे याचं इम्प्लिमेंटेशन आहे, इम्पॉर्टंट आहे आणि हे. ठीक आहे, मग एपस्ट्रिंगचं जे आहे ते एक ट्राय करा फक्त. ठीक आहे. अजून इनपुट झाल्यानंतर मग तुम्हाला ते मेल फॉर्मॅटचं सांगेल मी. कशाचं सांगेल, मेल फॉर्मॅटचं. ठीक आहे, अजून इनपुट फंक्शन आपला बाकी आहे.
ठीक आहे, आता स्टार्टच होईल जेव्हा व्हाईल लूप संपेल. बट आता इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? ठीक आहे, काय हे समजलं नाही असं असेल तर मला आत्ताच सांगा. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नाहीये. आता हे जेव्हा लिहिताल हे काय इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, ह्याचं एकदा मॅथमॅटिकली बुकमध्ये एकदा सॉल्व्ह करा, एक सिंगल पेज असेल त्याच्यावर सॉल्व्ह करा. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर का तुमच्याकडे काही रायटिंग मटेरियल नसेल तर इथं तुम्हाला भेटतं बघा, मी ज्याच्यावरती ड्रॉ करतो त्याच्यावर तुम्ही पण ड्रॉ करा. ठीक आहे, आणि एक सॉल्व्ह करा फक्त एक्झाम्पल, कोणतं वालं हे वालं. हे सॉल्व्ह केल्याने काय होईल, तुम्हाला प्रॉब्लेम अजून डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे, आणि तुम्हाला ऍप्टिट्यूडला काहीच प्रॉब्लेम येणार नाही मग, जर का हा क्वेश्चन आला तर. येतो ऍप्टिट्यूडला नाही, तुम्हाला जर का अकॅडमिक्समध्ये पायथॉन लँग्वेज जरी असेल तरी तुम्हाला 2 ते 3 मार्कला क्वेश्चन येतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कोड दिला जातो, तुम्हाला आउटपुट लिहायचं असतं एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, सॉरी एक्झाममध्ये. तर त्याच्यासाठी पण हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला घ्या तुम्ही करायला. हे एक्झाम्पल मी याचा स्क्रीनशॉट टाकतो. सगळ्यांनी 1 ते 10 पर्यंतचं पाठवायचंय. काय कितीपर्यंतचं पाठवायचंय? 10 पर्यंतचा. ठीक आहे, सिम्पल. मी 1 ते 6 पर्यंतचं दाखवलंय, 1 ते 10 पर्यंतचं पाठवायचंय. आणि मी आज 2 क्वेश्चनचे आन्सर सेंड करेल. ठीक आहे. वाय शुड वी हायर यू? इंट्रोड्यूस युअर सेल्फ. ठीक आहे, इंट्रोड्यूस युअर सेल्फ जरी नाही टाकलं मी तरी वाय शुड वी हायर यू. ठीक आहे, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 इयर्स. हे 2 क्वेश्चन जे आहेत ते टाकेल की तुम्ही 5 वर्षानंतर ना कुठे बघताल. ठीक आहे, ह्याचा आन्सर आता कोण करायला कम्फर्टेबल आहे मराठीमध्ये, की 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या सेल्फला कुठे बघताल. असं समजा मी तुम्हाला आता इंटरव्ह्यूवर हायर करतोय. ठीक आहे, आणि मी तुम्हाला हायर करायच्या आधी हा क्वेश्चन विचारतोय की तुम्ही तुमच्या सेल्फला 5 वर्षानंतर कुठे बघता. आता असं नका म्हणू रोल्स रॉयल्स मध्ये. ठीक आहे, हा, कशामध्ये बघताल सांगा. कोण सांगते? करण पासून स्टार्ट करू. करण, कुठे बघशील? आपलं एक नॉर्मल जेन्युइन क्वेश्चन, आपल्याकडे 8 मिनिट आहेत. सांग, कुठे बघशील स्वतःच्या सेल्फला 5 वर्षानंतर? म्हणजे आपले इंटरव्ह्यू चालले, तू सगळे राऊंड क्लिअर केलेत, आता एक लास्ट क्वेश्चन राहिला की 5 वर्षानंतर तू कुठे बघशील स्वतःला? हा, आरशात. आरशात कॅमेऱ्यात सोडून दुसरीकडे कुठे बघशील? म्हणजे लाईफ मध्ये कुठे बघशील, कोणत्या डेझिग्नेशनला वगैरे काय असेल ना काहीतरी ड्रीम. सांग. मग काही ठरवलंच नाही? असं नाही, सांग. हम्म. बरं ठीक आहे, आपण ओमला विचारू. ओम, कुठे बघशील 5 वर्षानंतर? अरे लाजू नका. तिथे तिथे लाजले तर ते म्हणतील की तुम्ही काय पोरगी बघायला आले का इथं. सांग, कुठे बघशील 5 वर्षानंतर? अरे सांगा ना डायरेक्टली की बाबा मॅनेजरच असेल इथला. ठीक आहे, किंवा ही कंपनीच विकत घेईन, किंवा असं पण सांगू शकतं कंपनीच नसेल 5 वर्षानंतर. सांग कुठे बघशील. बरं ठीक आहे, आपण ह्याला विचारू. सांग तू कुठे बघशील. हम्म? त्याच्यानंतर आपण चिंतामणीला विचारणार आहे. हा, तुमच्याच ऑर्गनायझेशन मध्ये कुठे पण. म्हणजे 5 वर्ष तू ह्याच ऑर्गनायझेशन मध्ये काम करणार आहे, कन्फर्म झालं. हा ठीक आहे, तुझं चिंतामणी. हा, युवीटेक नाही इथं, नाही युवीटेक नाही. असं समजा की आमची एबीसी हा कंपनी आहे, युवीटेक नको अडचण नाही. ठीक आहे, 5 वर्ष कोण कोर्स करणार आहे? हा, सांग. म्हणजे हा 5 वर्षानंतर युवीटेक विकत घेणार आहे, चांगलं स्वप्न आहे. ठीक आहे, हा, ते पण तुला विकतील पॅम्पलेट वरती. पैसे पूर्ण घेतील. हा, आणि तू गेल्यानंतर समजेल की हे वरच्या फ्लोअरचे नाही, खालच्या फ्लोअरचे डॉक्युमेंट आहेत. इथं युवी जे आहे ते एकदम स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे, तुला कॅपिटल वाले देतील ते. नाही, अजून कोण आहे का चांगला आन्सर करणारा? ह्याचा आन्सर चांगला एक प्रिपेअर करा. ठीक आहे, जसं ह्यांनी सांगितलं की तुमच्याच ऑर्गनायझेशन मध्ये एका रिस्पेक्टेड पोस्ट वरती मी स्वतःला बघेल. ठीक आहे, आणि तिथे काय करेल, कंपनीसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करताना बघेल. ठीक आहे, एखाद्या चांगल्या प्रोजेक्टवर काम करताना बघेल, किंवा टीमला लीड करताना बघेल. कारण का 5 वर्ष जर का तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, तर तुम्ही जर का बॅक ऑफिसला जरी काम केलं एखाद्या कंपनीमध्ये 10 वर्ष किंवा 7 वर्ष, तरी ती कंपनी तुम्हाला टीम लीडर म्हणूनच देते डेसिग्नेशन. कारण का तुमची लॉयलिटी असते. काय असते? तुम्हाला प्रोजेक्ट मधलं जरी नॉलेज नसेल जास्त, तरी तुम्हाला ते प्रोजेक्ट मधलं नॉलेज शिकवतात, आणि तरी तुम्हाला डेसिग्नेशन प्रोजेक्ट मॅनेजर किंवा टीम लीड देतात. ठीक आहे, ह्या डेसिग्नेशन कधी मिळतात? जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये खूप जास्त वेळ टाइम स्पेंड करताय, तेव्हाच तुम्हाला टीम लीड ही डेसिग्नेशन मिळते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये टीम लीडर बनताना, ठीक आहे, प्रोजेक्ट मॅनेजर बनताना खूप साऱ्या गोष्टी चेक केल्या जातात, पण टीम लीड बनताना तुमचं फक्त ह्या कंपनीमध्ये किती स्टँड आहे, किती वर्ष तुम्ही इथं काम केले ते बघितलं जातं.
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इन्व्हायरमेंट माहित असतं, कंपनी कशी प्रोजेक्टची डिलिव्हरी करते ते माहित असतं, किती दिवसांमध्ये करतं, कोणतं डिपार्टमेंट काय काम करतं. ठीक आहे, हे सगळं माहिती असतं की टीम लिडरला. ठीक आहे. मग सिंपल, जर का टीम लीडर बनायचं असेल तर एखाद्या कंपनीमध्ये जास्त वेळ टाइम स्पेंड केला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. मग समोर जर तुम्ही अप्लाय करते तर मोस्टली टीएलचे जॉब तुम्ही अचीव्ह करू शकता. ठीक आहे. टीएलचं जॉब चांगला जॉब आहे. ठीक आहे. हेक्टिक पण असतं टीएलला. ठीक आहे. तर बना फ्युचरमध्ये 5-6 वर्षानंतर टीएल बना, प्रोजेक्ट मॅनेजर बना. ठीक आहे. कंपनीज ओपन करा स्वतःच्या. हा, स्टार्टअपला एमएनसी करून द्या. ठीक आहे. हा, तुम्ही, हा असं पण बोलू शकता तुम्ही, मला 5 वर्ष ठेवा तर. ठीक आहे. ह्या कंपनीला एवढं मोठं करतो, एवढं मोठं करतो. ठीक आहे. हा, हा, तेच. तुम्ही राहणार नाही पण कंपनी राहील असं म्हणते. गुगलला जरी सर्च केलं म्हणायचं तुमच्या कंपनीचं नाव, तरी रेकमेंडेशनला वरतील सगळ्यात. ठीक आहे. एवढं पुढं नेतो म्हणून. पण पाठ करा, मस्करीचं नाहीये. हे क्वेश्चन आता पाठ केले ना की नंतर लोड नाही तुमच्यावरती. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल हे छोटे छोटे क्वेश्चन कॉन्फिडन्स वाढवतात तुमचा. काय वाढवतात? कॉन्फिडन्स. कारण का आजकाल बेसिक इंटरव्ह्यू जो आहे तो कॉलवरच घेतला जातो. ठीक आहे. ऑन कॉलवर, डायरेक्ट कॉलवरती जेव्हा तुम्हाला एचआरचा फोन येतो, एचआर म्हणते की मला तुझं जरा बेसिक इंट्रोडक्शन दे आणि तू सांग की आता काय करतोय आणि मी तुला का घेऊ कंपनीमध्ये, हे 2-3 क्वेश्चनचे आन्सर दे. ह्याच्यामध्येच एचआर तुमचं कम्युनिकेशन चेक करते. ठीक आहे. ह्या 2-3 कॉलवरतीच, ऑन कॉल. बट ऑन कॉल जर का तुम्हाला बोलायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला विचार करायला पण वेळ नाही देत ते. पटपट पटपट बोल म्हणतात आणि तू तर एक्सपेक्ट नाही करत की तुम्ही हिंदीमध्ये मराठीमध्ये बोलताल त्यांच्यासोबत. तुम्हाला पूर्ण जे डील आहे ते कॉलवर इंग्लिशमध्ये जर का केलं तुम्ही, तरच तुम्हाला ते स्लॉट पाठवतात कधी तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला. ठीक आहे. जर का तुम्ही कॉलवरच नीट रिस्पॉन्स नाही केला त्यांना, ठीक आहे, तर मग तुम्हाला ते शेड्यूल पण नाही पाठवत. ठीक आहे. कधी तुमचा इंटरव्ह्यू, ते फक्त म्हणजे अपडेट देतो आम्ही तुम्हाला नंतर ना. ठीक आहे. हा, समजलं. बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या पाठ करून ठेवा की तुम्ही करंटमध्ये काय करताय. ठीक आहे. हे सगळे कशामध्ये पाठ करायचे आहेत? इंग्लिश. जर का तुम्हाला विचारलं एचआरने तुम्ही आता करंटमध्ये काय करताय, तर एक्सपेक्ट आहे का तुम्ही हिंदीमध्ये बोलताल, मराठीमध्ये बोलताल, की मी इथे इथे क्लास करतोय? ना, इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी डिलिव्हर करा. ठीक आहे. मग तुम्हाला त्याच्यासाठी 15 दिवस घ्या. किती दिवस घ्या? 15 दिवस. ठीक आहे. अजून कुणाला पाहिजे का कमी दिवस, जास्त दिवस? चिंतामणीला विचारू आपण. चिंतामणी किती दिवसात पाठ होईल हे? 15 दिवसात बस होईल. ठीक आहे. बरं, 16 दिवस देतो मी. किती देतोय? 16. ठीक आहे. जेव्हा पूर्ण पायथॉन संपेल तेव्हा आपण सगळ्यांना एचआर क्वेश्चन्स विचारणार आहे. ठीक आहे. भेटू आता आपण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. आता एक टास्क फाईल शेअर करेल. टास्क फाईल मधले 2-3 फंक्शन जे नाही झाले ते टास्क फाईल वरतीच मी घेऊन घेईल तुमचे. ठीक आहे. हा, पण ती टास्क फाईल पूर्ण सॉल्व्ह करा. पायथॉनची पहिली टास्क फाईल आहे, त्याच्यानंतर दुसरी टास्क फाईल मिळेल तुम्हाला. ठीक आहे. एंड करू. भेटू आता आपण नेक्स्ट लेक्चरला. सगळ्यांनी टास्क फाईल सेंड करून, इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या, लगेच नका जाऊ. जी टास्क फाईल असेल ती सॉल्व्ह कशी करायची तेही सांगतो. इथे जायचंय. ठीक आहे. इथं नाव द्यायचंय टास्क 1. काय नाव द्यायचंय? टास्क 1. आता शेअर कशी करायची तेही बघा. task1.ipynb. ठीक आहे. आता टास्क फाईल शोधू देत मला 2च मिनिटं फक्त. जुन्या ग्रुपवरती शेअर केले असेल मी. कशी शेअर करायची, किती वाजेपर्यंत शेअर करणार आहे तुम्ही? तुम्हाला टायमिंग आहे 4च्या आधी. कितीच्या आधी? 4च्या आधी. म्हणजे मी चेक तरी करू शकेल. हा. आता हीच आहे सगळी डेटा टाईपचे टोटल 19 टास्क आहेत. किती टास्क आहेत? 19. ठीक आहे. डिक्शनरीचे पण आहेत का याच्यामध्ये? आहे डिक्शनरी आहे, टपल आहे, नेस्टेड लिस्ट आहे, लिस्ट आहे, स्ट्रिंग आहे. ओके. डेटा टाईपचे. लूपशी तर नाही, बरं झालं. ही ग्रुपवर शेअर करतो. ऍप्टिट्यूड पण करेल, डोंट वरी.
ऍप्टिट्यूड थोडंसं फॉर लूप वगैरे झालं ना की मग घेऊ आपण मिडल ला घेऊ. हम्म. आता द्या इथे लक्ष. आता जी तुम्हाला पीडीएफ मी सेंड केली आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये टास्क वाईज जायचे. काय आहे पहिलं? स्ट्रिंग टास्क. मला कॉपी करा इथून. काय करा? कॉपी. ठीक आहे. कॉपी केल्यानंतर ना कसं करायचं तेही सांगतो तुम्हाला. कशी सॉल्व्ह करायची, एकदम प्रॉपर सॉल्व्ह करायची. ठीक आहे. मार्कडाऊन मध्ये जायचं. कुठे जायचंय? मार्कडाऊन. जे हायलाइट टॉपिक आहे त्याला इथे हॅश द्यायचा आहे. काय द्यायचं आहे? हॅश. एकच मिनिट हा. शिफ्ट हॅश अँड देन पेस्ट. शिफ्ट इंटर. झाला हायलाइट. आता याच्या खाली हे सेलला सोडून द्यायचंय. दुसरी सेल दिसतीये, तिथं पण मार्कडाऊन घ्यायचंय. काय घ्यायचंय? मार्कडाऊन. बट ह्या मार्कडाऊन मध्ये हॅश नाही लावायचा. काय नाही लावायचा? हॅश. ठीक आहे. इथे काय करायचं तेही बघा. टास्क 1 आहे. ठीक आहे. असं ऍज इट इज इथून कॉपी पेस्ट करायचंय. ठीक आहे. इथे यायचंय आणि इथं फक्त याला पेस्ट करायचंय. काय करायचंय? पेस्ट. अँड देन शिफ्ट इंटर. आणि इथून खालची सेल काय करा? डिलीट करा. इथं स्ट्रिंग टास्क आहे, त्यातलं टास्क 1 आहे. आणि मग ह्याच्या खाली काय करायचं? तुम्हाला जो पण कोड असेल तो राईट डाऊन करायचा आहे. टास्क चेंज झाला की तुम्हाला काय करायचंय? लगेच सेकंड पॉइंट. ठीक आहे. सेकंड. त्याच्या खाली सेकंड टास्क म्हणजे टास्क वाईज तुम्हाला काय करायचे? सोल्युशन पाठवायचे. म्हणजे जे पण टास्क असेल तो इथं परफॉर्म करायचा आणि मला काय करायचा? सेंड करायचा. ठीक आहे. कधीपर्यंत तुम्हाला टायमिंग आहे? 4च्या आधी करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मी चेक करेल. ठीक आहे तुमचं. चला, भेटू नेक्स्ट लेक्चरला. कसं सेंड करतात ते पण बघा. याला लास्टला कंट्रोल एस करा. काय करा? कंट्रोल एस. कंट्रोल एस केल्यानंतर ना काय करायचं? इथे यायचंय. इथून ज्या पण फोल्डरमध्ये आहे आपलं डॉक्युमेंट थ्रू मला काय करायचंय? शेअर करायचंय. ठीक आहे. आणि सगळ्यांचं आलं पाहिजे. ठीक आहे. चला, घ्या करायला तुम्ही. इथे बसून जरी केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मागे बसा फक्त, इथे लेक्चर असेल आता.